अमेरिका आणि इराण यांच्यामध्ये 2 आठवड्याचा युद्धविराम झाला आहे. ट्रम्पने आणि पाकिस्ताननेच ट्विट करून माहिती दिली की 2 आठवड्याचा युद्धविराम असणार आहे. मला आधीपासूनच अंदाज होता की हे फक्त तात्याची टॅक्टिक्स असणार आहे. हे फक्त घाबरवतोय, मी तुमच्यावर अटॅक करेल बरं का, मोठा अटॅक तुमच्यावर करेल, हे फक्त तो सांगत होता, घाबरत होता. आणि त्याच्या रिॲक्शनमध्ये इराणचे लोकंसुद्धा रस्त्यावर उतरले होते. अगदी पुलांवर मोठ्या मोठ्या ठिकाणी ते जमले होते, जेणेकरून अटॅक झाला तर तो त्यांच्यावर होईल. एक सिम्बॉलिक होतं. आता असं झालं की दोन्ही बाजूने विन विन सिच्युएशन झाली. इराणवाल्यांना पण वाटते की आम्ही रस्त्यावर उतरलो आणि अमेरिका घाबरला आणि त्याने युद्ध थांबवलं. आणि अमेरिकासुद्धा आता असं म्हणेल की आता आम्ही ज्या मागण्या सांगितल्या, स्ट्रेट ऑफ हॉर्मुज वगैरे, हे आता ओपन करणार आहे. हे दोघं बाजूने विन विन सिच्युएशन झाली आहे. आणि आता याच गोष्टींवर कदाचित मार्केट गॅपअप होऊ शकणार आहे. आताच गिफ्ट निफ्टी 600-700 पॉईंटने अप दाखवतोय. मला याचा कालपासून अंदाज होता की असं काही होणार नाही, अमेरिका बॉम्ब टाकणार नाही, मार्केट क्रॅश होणार नाही. याचं कारण असं होतं की काल ओआयमध्ये थोडासुद्धा सिग्नल नव्हता की जो दाखवेल की बिग प्लेयर घाबरलेले आहेत आणि गॅप डाऊन एक्सपेक्ट करताय. मार्केट अगदी न्यूट्रल दिसत होतं आणि काही सिनेरिओमध्ये अगदी गॅपअप होईल असा सुद्धा अंदाज होता. त्याच्यामुळे मी ॲग्रेसिव्ह न जाता आपल्या कालच्याच पोझिशन कंटिन्यू केलेल्या आहेत सगळ्या कॉलमधल्या. आता आपल्याला बघावं लागेल की हे गॅपअप किती टिकतं आणि इथून पुढचे 15 दिवस मार्केट कसं राहतं. आता एवढ्या न्यूजमुळे आपला पोर्टफोलिओ थोडा जरी रिकवर होऊन गेला तरी फार मोठी गोष्ट आहे.